हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मागणी केली आहे। आमदार संतोष बांगर यांनी निवडणुकांवरही भाष्य केलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। हा संतोष बांगर सुद्धा शेतकरीच आहे आणि इथं जमलेला माझा संपूर्ण जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे। या महाराष्ट्रामध्ये हा संतोष बांगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला त्या दिवशी जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब 30%, 40%, 50%, 60%, 70% नाही, माझ्या शेतकऱ्याला 100% मदत भेटली पाहिजे या हेतूचा हा संतोष बांगर आहे। मित्र, वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, कारण की परिस्थिती अशी आहे की गावागावामध्ये शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीन तर तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही, सगळं सडून गेलंय। आणि या महाराष्ट्राचं शासन, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सांगतो कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे आहेत। माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आहेत आणि ते आसू पुसण्यासाठी मी आलेलो आहे। त्याच्यामुळे तो कार्यक्रम तो उरकून ये। तुम्ही बघितलं असेल की मी आढावा बैठक चालू होती, ते आढावा अर्ध बैठक सोडून सकाळी 11 वाजल्यापासून तर आता मला वाटते की 4:30-5 वाजले, म्हणजे किमान 5 तास या ठिकाणी हे जनसमुदाय तुम्हाला सांगतो की जमलेला होता। आणि हे तुम्ही रूप बघितलं असेल, हे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या संस्थेवरती फडकणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।